तर भावनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती. तर भावनो माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता युट्यूब चॅनल सुनील मस्के 358. तर भावनो तुम्ही थंबनेल आणि प्रिव्ह्यू बघितला असेल, तर तुम्हाला थंबनेल आणि प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे की आजचा व्हिडिओ कसा झालाय. तर भावनो तुम्ही थंबनेल बघितलाच असेल तर व्हिडिओ तुम्हाला आवडणार सुद्धा आणि हा पूर्ण बघायचा आहे, कारण तुम्हाला भावनो नवीन ट्रेंडिंग असा स्टेटस तयार करून घेऊन आलेला आहे. तो इंस्टाग्रामवरती खूप व्हायरल होत आहे. त्याच्यावरती बनवून ट्युटोरियल यूट्यूबवरती कुठेही नाही आहेत, पण ते तुम्हाला समजणार नाही. तर तुम्हाला सरळ सोप्या भाषेत मी ट्युटोरियल घेऊन आलेलो आहे. तर हे ट्युटोरियल पूर्ण बघायचे, कुठे स्किप करायचं नाही, कारण व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे, तो पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल. तर या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. जर तुम्हाला ते तिथे जाता येत नसेल तर त्याची लिंक सुद्धा तिथेच आहे. तर नाहीतर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तेथे सर्व व्हिडिओचे मटेरियल, सर्व एडिटिंग ॲप्लिकेशन आणि सर्व ट्युटोरियल अवेलेबल आहेत. आणि भावनो इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा, कारण तेथे सर्व नवीन ट्रेंडिंगच्या रील्स अपलोड करत असतो. जर तुम्हाला कुठल्याही रील्सवरती ट्युटोरियल पाहिजे असेल तर ते रील्स मला शेअर करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर तुम्ही आपल्या व्हिडिओला हाईप सुद्धा करून घ्यायचे, कारण 100 रँकच्या व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ येऊन जाईल. तर सिम्पली तुम्हाला काय करायचे, जे जुने युट्यूबर असतील, जे नवीन नवीन युट्यूबर असतील, त्यांनी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकता. तर भावनो आजचे जे ट्युटोरियल आहे ते खास तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहे. पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका, तुम्हाला समजणार नाही. स्किप जर केलं कुठे तर तुम्हाला स्टेटस तयार करण्यासाठी एक ॲप्लिकेशन लागेल, ते म्हणजे अलाइट मोशन. तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहे, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर डाउनलोड करा, तुमच्याकडे असेल तर ओपन करायचे, नसेल तर तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर भावनो चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावनो अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करायचे. ओपन केल्यानंतर पाहू शकता तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल. असा इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे मी प्रोजेक्ट XML दिलेला आहे, म्हणजेच जे प्रोजेक्टचे इफेक्ट जो आहे तो त्याचा एक प्रोजेक्ट दिलेला आहे आणि बीटमार्क प्रोजेक्ट, ते दोन्ही अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करायचे अगोदर. ते इम्पोर्ट झाल्यानंतर सिम्पली तुमच्या त्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये येऊन जातील. तर अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करायचे. तर या प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचे. प्रोजेक्टवरती आल्यानंतर पाहू शकता बीटमार्क प्रोजेक्ट आणि ते शेक इफेक्ट प्रोजेक्ट, म्हणजे याच्यात तुम्हाला मी हे XML दिलेला आहे, हा प्रोजेक्ट दिलेला आहे ऑलरेडी, तर हा यूज करायचा आहे. पण भावनो पाहू शकता हा टेटस आहे, तो टेटस आपण असा क्रिएट केलेला आहे. तर तुम्हाला सेम असाच टेटस क्रिएट करायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कुठे स्किप करायचं नाही, कारण तुम्हाला भावनो मी प्रिव्ह्यूमध्ये सुद्धा दाखवला आहे की टेटस कसा तयार करायचा आहे. तो टेटस काय आहे तो, तर सिम्पली बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पाहू शकता या सॉन्गला बीटमार्क करून दिलेला आहे. तर प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे. हा रेक्टँगल सिलेक्ट करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचे. याची साईज पूर्ण ठेवायची आणि कलरमध्ये जाऊन तुम्हाला पांढरा कलर ठेवून घ्यायचा आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. शेवटपर्यंत आता याची लेंथ वाढवल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचे, तर पहिल्यांदा भावना इथं आपल्याला टेक्स्ट टाईप करून घ्यायचे आहे. तर प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे. टेक्स्टमध्ये जाऊन तुम्हाला जे भावना व्हिडिओमध्ये टेक्स्ट दिलेले आहेत ते सेम टेक्स्ट तुम्ही टाईप करू शकता. तर जे नोट्स आहे ना ते ओपन करायचे, याच्यात टाईप करून ठेवायचे आहेत टेक्स्ट. हे व्यवस्थित असं सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर हे कॉपी करून घ्यायचे. कॉपी केल्यानंतर आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये येऊन हे पेस्ट करून घ्यायचे. पेस्ट केल्यानंतर हे सेंटर करायचे. फॉन्ट जो आहे तो फॉन्ट तुम्ही रेग्युलर ठेवू शकता. याची साईज तुम्हाला 36 ठेवायची आणि कलरमध्ये जाऊन तुम्हाला हा ब्लॅक कलर ठेवून घ्यायचा आणि ओके करायचे. आणि हे भावना व्यवस्थित तुम्हाला साईज वाढवून घ्यायचे आणि रोटेशन तुम्हाला 90 ठेवून घ्यायचं आहे. तर रोटेशनवरती यायचे आणि हे 90 ठेवून घ्यायचे आहे. अशी व्यवस्थित 90 ठेवून घेतल्यानंतर हे तुम्हाला व्यवस्थित असं वाढवून घ्यायचे आहे साईज. हे वाढवल्यानंतर ते व्यवस्थित तुम्हाला सेंटर करून घ्यायचं आहे. तर मोड ट्रान्सफरवरती जाऊन हे तुम्हाला सेंटर ठेवायचे. असं व्यवस्थित सेंटर ठेवून घेतल्यानंतर हे आहे तर तुम्हाला ठेवून घ्यायचे. तुम्हाला याची लेंथ जी आहे ती 2.25 इथपर्यंत ठेवून घ्यायची आहे. याच्यावरती क्लिक करा आणि याची लेंथ इथपर्यंत ठेवून घ्यायची. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर आता तुम्हाला 2.25 इथून अजून एक टेक्स्ट टाईप करून घ्यायचा आहे. तर याच्यावरती क्लिक करा. लेअरमध्ये जाऊन तुम्हाला कॉपी लेअर करायचा आहे. हा लेअर इथे पेस्ट करायचा आहे. असा व्यवस्थित इथे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला 4.20 इथपर्यंत ठेवून घ्यायचा आहे.
इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर आता तुम्हाला इथे काय करायचंय, जो नोट्स मध्ये आपण लिरिक्स टाईप केलेले आहेत ना टेक्स्ट, ते कॉपी करून इथं पेस्ट करायचं आहे. तर सिम्पली 2 नंबरचा टेक्स्ट सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर सिम्पली या टेक्स्टला एडिट करायचे आणि हे डिलीट करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित डिलीट केल्यानंतर हे पेस्ट करायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर आता भावनो आपल्याला स्टार्टिंगला एक इफेक्ट द्यायचा. तो इफेक्ट सुद्धा तुम्हाला त्या प्रोजेक्टमध्ये दिलेले शेक इफेक्टच्या, तर तो इफेक्ट तुम्ही लावून घ्यायचा. तर हे व्यवस्थित इथे टेक्स्ट टाईप केल्यानंतर आता तुम्हाला या टेक्स्टच्या 2 सेकंद पुढे यायचे आणि तुम्हाला इथे PNG ऍड करायचे. प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करा. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन आपले मटेरियलचे फोल्डर ओपन करायचे. हे मटेरियलचे फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला बुद्धाची मूर्ती दिसत असेल, याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर रोटेशन मध्ये यायचे, 90 ठेवून घ्यायचे मायनस, आणि तुम्हाला भावनो हा सेंटरला ठेवायचे आणि याची साईज जी आहे ती व्यवस्थित अशी वाढवून घ्यायची. अशी व्यवस्थित साईज वाढवल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला काय करायचं, इफेक्ट द्यायचा आहे. तर हा जो फोटो आहे तो 4.20 इथपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर या फोटोवरती पुन्हा क्लिक करायचे, मॉन ट्रान्सफर वरती जायचे, झूम वरती जायचे, तुम्हाला एंडिंगला की द्यायचे आणि स्टार्टिंगला हे झूम आउट करून घ्यायचे. असं व्यवस्थित आउट केल्यानंतर तुम्हाला या कर्व मध्ये यायचंय आणि हा कर्व जो आहे तो असं व्यवस्थित ठेवून घ्यायचा. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर नाही तर तुम्ही असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. असं ठेवून घेतल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला हे 4.20 मधला जे स्पेस दिसत असेल ना, तिथे टेक्स्ट टाईप करून घ्यायचे. हा टेक्स्ट आपण कॉपी केलेला आहे ना, तो इथं पेस्ट करायचा. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला हा 2-3 सेकंदासाठी ठेवून घ्यायचा, बाकीचा कट करायचा आहे. कट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला अजून एक इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा हा 2-3 सेकंदासाठी ठेवायचा आहे, पुन्हा कट करायचा आहे आणि पुन्हा अजून एक भावनो इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित पेस्ट केल्यानंतर पुन्हा हा व्यवस्थित कट करायचा आहे आणि जे आपण 2-3 येथील टेक्स्ट टाईप करून ठेवलेले आहेत ना, हे व्यवस्थित असे कॉपी करायचे आहेत. कॉपी करून आपल्याला हे 3 टेक्स्ट जे आहेत ना, ह्या तिन्ही टेक्स्टला व्यवस्थित असं पेस्ट करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित पेस्ट केल्यानंतर तुम्ही सुद्धा भावनो हे जे टेक्स्ट आहेत ना, हे गौतम बुद्धांचे थॉट आहेत. तुम्ही सुद्धा त्यांचे विचार जे आहेत ना ते इथं टाकू शकता. ते तुम्हाला गुगलवरती मिळून जातील. तर हे व्यवस्थित असं इथं पेस्ट करून घ्यायचे. पेस्ट केल्यानंतर आता हे सुद्धा पेस्ट करून घ्या. पुन्हा 5.5 या बीट मार्क वरती यायचे आणि इथं अशोक सम्राट यांचं टेक्स्ट टाईप करून घ्यायचं आहे. तर त्यांचं पूर्ण नाव टाकायचे. पुन्हा लेअर वरती जावा, पेस्ट लेअर करा आणि हा तुम्हाला लेअर 6.29 पर्यंत ठेवायचा. इथपर्यंत ठेवल्यानंतर पुन्हा तुम्हाला 2 सेकंदावरती यायचं आहे. या टेक्स्टच्या प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन अशोक सम्राट यांचा फोटो सिलेक्ट करा, PNG प्लस करा. पुन्हा मॉन ट्रान्सफर वरती जाऊन रोटेशनच्या ऑप्शन मध्ये जाऊन तुम्हाला मायनस रोटेशन 90 ठेवायचे आणि याची साईज जी आहे ती व्यवस्थित अशी कमी करून घ्यायची. कमी केल्यानंतर हे सेंटर करायचे. सेंटर केल्यानंतर पुन्हा तुम्हाला एंडिंग वरती यायचे. एंडिंग वरती आल्यानंतर मॉन ट्रान्सफर वरती जायचं आहे. एंडिंगला की द्यायचे आणि स्टार्टिंगला तुम्हाला की द्यायची आहे. की देऊन तुम्हाला व्यवस्थित हे झूम आउट करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित झूम आउट केल्यानंतर तुम्हाला आता काय करते, या पुढच्या फोटोवरती यायचं. अगोदरच्या तुम्हाला मॉन ट्रान्सफर वरती जाऊन झूम आउटच्या ऑप्शन मध्ये यायचे आणि हाचा कर्व जो आहे तो कर्व कॉपी करायचा आहे आणि ह्या फोटोला हा कर्व व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित पेस्ट केल्यानंतर तुम्हाला 6.29 मधला स्पेस दिसत असेल ना, इथे तुम्हाला असे आपण टेक्स्ट जे टाईप केलेत ना तसे व्यवस्थित इथं टेक्स्ट टाईप करून घ्यायचे आहेत. पुन्हा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो येईल आणि पुन्हा इथं टेक्स्ट येतील. तर व्यवस्थित टेक्स्ट टाईप करून घ्यायचं आहे. तुम्हाला भावनो ते प्रोजेक्ट सुद्धा दाखवतो. तर याचे भावनो मी ग्रुप तयार केलेले आहेत. तर तुम्हाला शेवटचा एंडिंगचा ग्रुप दावतो. हा ग्रुप याच्यावरती क्लिक करा, एडिट मध्ये जायचे. तर भावनो पाहू शकता असे टेक्स्ट टाईप केलेले आहेत. तुम्ही सुद्धा एंडिंगला असे व्यवस्थित टेक्स्ट टाईप करून घ्यायचे आहेत. तर भावनो आपल्या प्रोजेक्ट वरती यायचे. तर भावनो पाहू शकता हे उरलेले जे
मटेरियल आहे ना ते व्यवस्थित तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सेट केल्यानंतर आता तुम्हाला शेक इफेक्टच्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. तर या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर ते तुम्हाला काय करायचं आहे, हा प्रोजेक्ट आहे आपला, तर हा प्रोजेक्ट व्यवस्थित असा सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करायचं. कॉपी लेअरमध्ये गेल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती यायचं, हा पेस्ट इथं करायचा आहे. तर भावना पाहू शकता तुम्हाला व्यवस्थित हे मटेरियल मी दिलेले आहे. हे जे प्रोजेक्ट आहे ते व्यवस्थित असं खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं. खालच्या बाजूला भावना हे सर्व व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर आपल्याला ग्रुप 1 ग्रुप 2 असे करून घ्यायचे आहे. तर आपल्याला ग्रुप 1 ग्रुप 2 असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे. तर हे व्यवस्थित असं सिलेक्ट करायचे आणि ग्रुप 1 करायचे. तर हे सुद्धा भावना असं सिलेक्ट करायचे आहेत. हा सुद्धा ग्रुप तयार करून घ्यायचा आहे आणि हे सुद्धा सिलेक्ट करून ग्रुप करायचं. तर भावना हे ग्रुप तयार झालेले आहेत आपल्याला. आता इथं आपल्याला शेक इफेक्ट द्यायचा आहे. तर या प्रोजेक्ट वरती यायचं आहे आणि हा जो इफेक्ट आहे ना याच्यावरती क्लिक करा. इफेक्ट मध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचा. कॉपी इफेक्ट केल्यानंतर फक्त भावना जे फोटो आहेत ना त्या ग्रुपला हा इफेक्ट द्यायचा आहे. असे व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर पुन्हा ह्या फोटो पुढच्या यायचे आणि व्यवस्थित पेस्ट करायचे. असे व्यवस्थित पेस्ट केल्यानंतर पाहू शकता भावना व्हिडिओ असा दिसून जाईल. उरलेले बीट मार्क आहेत व्यवस्थित मटेरियल ऍड करायचे. आणि काय प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्राम आयडीला विचारू शकता आणि तुमचे चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथं ठेवू शकता. तर भावनो आजपर्यंत म्हणजे हा जो नवीन ट्रेंडिंगचा इफेक्ट आहे ना तो युट्यूबरनी सांगितला असेल, पण ह्या असा सोपा इफेक्ट यूज कसा करायचा ते सांगितले नसेल. तर तुम्हाला आहे तसा प्रोजेक्ट मी देणार आहे. तर भावनो हे कसं करायचं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे, प्रोजेक्ट सुद्धा देणार आहे. तर तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो टाका आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर एक्सपोर्ट वरती जायचे, व्हिडिओमध्ये जायचे, क्वालिटी जेवढी ठेवायची आहे ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना हा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, त्याच्यावरती ट्विटरला घेऊन यायचा. हा व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका. स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल. मटेरियल सुद्धा दिलेलं आहे, मटेरियल यूज करायचे. तर भावना भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.